डाऊन टू द रॅबिट होल या स्टोरीला मराठीतून बघूया। ॲलिस नावाच्या मुलीने पांढऱ्या सशाला पाहिलं, तिच्या जवळूनच तो पळत गेला। त्याचे डोळे पिंक म्हणजे गुलाबी होते। ती लगेच त्याच्या मागे मागे पळत सुटली। तो रॅबिट पुढे आणि ॲलिस मागे मागे धावत होती। तो जो ससा होता तो ससा ताबडतोब एका आपल्या बिळामध्ये घुसला आणि मग ॲलिसने सुद्धा इकडे तिकडे पाहिलं आणि ती सुद्धा घुसली। ते सशाचं जे एक बीळ होतं ते बीळ अगदी भुयारासारखं होतं, सरळ आणि खाली 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 जाणारं, जणू काही ती एका खोल विहिरीमध्ये पडत आहे असं तिला वाटू लागलं। ती जशी पडू लागली तशी त्या खोल विहिरीमध्ये खाली 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 जाऊ लागली आणि खाली जात असताना अगदी स्लोली स्लोली जात होती। इकडे तिकडे बघत होती आणि तिला अंधार दिसत होता। आता पुढे काय होणार या भीतीने तिला जरा जास्तच भीती वाटू लागली होती। काय कुठे एंड आहे या बिळाचा? कारण रॅबिटचं होल म्हणजे सशाचं बीळ एवढं मोठं नसतं। तिने कुठेतरी पकडून आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कुठेच थांबण्यासारखं नव्हतं। ती इतकी अंधारी भुयार होतं की ती खाली 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 स्लोली स्लोली जात होती। तिने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली। आता त्या विहिरीमध्ये तिला कपाट दिसलं। त्या कपाटामध्ये तिला पुस्तकं भेटले, मॅप्स दिसले, जे भूगोलामध्ये वापरले जातात ते मोठे मोठे पिक्चर्स दिसले, दिसलं पिक्चर्स, कलरफुल पिक्चर्स जे फ्रेममध्ये वर्क केलेले होते। असं मोठं कपाटसुद्धा तिला त्यामध्ये दिसलं आणि ती इकडे तिकडे पाहू लागली। बाप रे, ती खाली 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 जात होती आणि तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये विचार येत होता की इकडे कुठेतरी पायऱ्या असतील का, म्हणजे त्या पायऱ्यांना पकडून मी वरतीसुद्धा जाऊ शकेल, कारण मी तर खूपच खाली चालली आहे। मी घरी कशी परत जाणार आहे? अरे बापरे, आणि मी घरच्या लोकांनी विचारलं एवढा उशीर का झाला, मी वरती कशी जाणार, तर मी काय काय सांगायचं आहे? मी तर अजून खाली 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 खालीच चालली आहे। ती विचारच करत होती, हां या विहिरीला एंड आहे की नाही? एवढं मोठं सशाचं बीळ कसं असू शकतं? एवढी कशी जाऊ शकते? आणि मी काहीच कशी करू शकत नाही, ती स्वतःशीच बोलू लागली होती। पुन्हा पुन्हा तेच बोलत होती, मी खालीच जात आहे, मी खालीच जात आहे। आणि तेवढ्यात तिला तिच्या मांजरीची आठवण आली। ती तिच्या मांजरीबद्दल विचार करू, माझ्या मांजरीला आज रात्री कोण खायला देणार? आणि तिचं जेवणाची वेळ झाल्यानंतर तिला सगळं व्यवस्थित वेळेवरती तिचं डाईट, तिला मिल्क दूध कोण देणार आहे? आणि खाली जात असताना असं वाटत होतं की माझी मांजर जी आहे ती माझ्याबरोबर पाहिजे होती। डायना नावाची मांजर आहे, ती मुंद्रांच्या मागे लागेल का? ती इथे असती तर तिला बॅटने पकडून नेलं असतं का? जो जमगादर आहे त्याने पकडून नेलं असतं का? माऊसला ती खाते का, की माऊस तिला खाऊ शकेल? असा वेगवेगळा विचार कॅटबद्दल म्हणजे मांजरीबद्दल आणि जमगादरबद्दल ती करू लागली होती। अजून खाली 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 जात होती। आता तिला झोप येऊ लागली होती, कारण तिला अतिशय स्लोली स्लोली म्हणजे तिला स्वप्न पडतं की काय असं वाटू लागलं होतं। आणि मग त्यामध्ये ती विचार करत होती की मांजरी बॅटला म्हणजे जमगादरला खात असतील का, की असं असेल काही जमगादरच मांजरीला खात असतील? ओ बाप रे, आणि मग आता या प्रश्नाचं उत्तर तिला मिळणार आहे का? नाही मिळणार, कारण ती तर खाली 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 खालीच चालली होती। तिला या गोष्टीबद्दल माहिती मिळणारच नव्हती। तिचा प्रश्न तिच्या मनामध्येच राहणार होता। त्यावेळेस ती घोरायला लागून गेली होती। तिचं आता स्वप्न जे होतं ना, ते स्वप्न चांगलंच तिला दिसत होतं। त्याच्यामध्ये तिची मांजर तिच्या हातामध्ये होती। ओ डायना, असं म्हणून ती त्या मांजरीला जवळ घेऊन कुशीमध्ये घेऊन प्रेम करत होती। डायनासुद्धा खरं म्हणजे सांग ना गं, खरं सांग ना गं, तू जमगादरला आहेस का, की असं होतं कधी कधी? आणि असा विचार करता करताच धडामधूम ती त्या विहिरीच्या अगदी शेवटी आली। काही लाकडं होते, काही पानं होते आणि ती त्यांच्यावर पडलेली होती। तर ही पूर्ण माझी जी स्टोरी होती डाऊन द रॅबिट होल, तुम्ही ऐकलेली आहे, पाहिलेली आहे। शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच बघत चला माझ्या चॅनलला। धन्यवाद।